जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन दरगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आपण साईटवरती थोडा लेट जाणार आहे कारण जरा झोपलेला आहे. प्राची गेली कामाला. तर तुम्हाला आपण ऑनलाईनमध्ये एक ऑर्डर केलेली वस्तू ते आपल्या डेकोरेशनबद्दलच आहे. ती तर ऑनलाईन ऑर्डर केलेली. तर ऑनलाईनवाले आले आणि तर त्यांना मी म्हणजे जाऊन दिलेलं. तो काय शूट नाही केलं एवढं ते. आणि ती वस्तू आहे ते लोकांनी त्याच्या ह्याच्यावरती दिलेलं होतं ऑर्डर वगैरेवरती किती इंचाची आहे काय आहे ते. कारण की एकाने जेव्हा ऑर्डर केलेली होती एक बॅट, ते वुडन बॅट टाकलेली होती, त्या फायबरची बॅट आहे त्याला. तर त्यांना आपण समजून सांगितलं की तुमच्यासमोरच ओपन करतो. तो बोलतो बाबा आमच्याकडे असं परमिशन नाही की तुम्ही आमच्यासमोर ओपन करा. तर मी बोललो ठीक आहे. मग त्याला पैसे दिले. तो गेला आहे आता बाजूच्या बिल्डिंगमध्ये आणि त्याला सांगितलं आहे. तर तो बोलतो तुम्ही कॅन्सल कराल तर कॅन्सल करा, तुम्ही मॅसेज टाकला असेल तर कॅन्सल करू शकता. तो गिफ्ट आपण आता ओपन करणार आहे. तर डेकोरेशनबद्दलच आहे आपल्या आणि चांगली वस्तू आहे. जर आपण ओपन करूया जरा तिला. फ्लिपकार्टवरून मागवलेला आपण. आता आजूबाजूला सील पॅकच आहे ते. आपण खोललेलं नाही कारण मी प्लास्टिक होतं थोडा खोललेला होता. मला ओळखलं असेल तुम्ही लोकांनी. हे काय आहे एस्ट्रोनॉट. आपण हे मागवलेलं आहे 4 इंचापर्यंत. हा त्याची साईज बरोबर आहे आणि त्यांनी प्लास्टिक मटेरियल 10 सेंटीमीटरची आहे. 10 सेंटीमीटर 4 इंचाची आहे. 4 इंचाची आहे. तर तिथं मेन्शन केलेली तेवढीच आहे ही साईज. तर आपण साईज जरा मोजून बघूया म्हणजे बरोबर आहे की नाही. कारण प्रॉब्लेम काय झालेला आहे, एका पोराने आपल्याकडे जो येतो त्या पोरांनी वुडन बॅट बोललेली, त्याला ऑनलाईनमध्ये फायबरची बॅट आली. ते होतं त्यांनी मेन्शन केलं नसेल, त्याचं पण चुकतं. कारण ते लोक प्रत्येक टायमाला चुकीचे नसतात. तर मी मला भेटली चांगली आहे. किती सेंटीमीटर परफेक्ट 10 सेंटीमीटर. परफेक्ट 4 इंच सांगितलं होतं आपल्याला. हे बघा परफेक्ट 4 इंचाचा आहे. चला. आणि हा 4 इंचाचा आहे. हा बघा. आणि हे दोन पण जे आहे हे आपल्याला 5 काय हे 2 इंचापर्यंत आणि हा 1 इंचाचा आहे ते बोललेले. पण हा पण बघूया आपण किती इंचाचा आहे. एवढा परफेक्ट नाही माहिती. 2 इंच ठीक आहे. ही त्याची बॅग असते. हा प्रोडक्ट एवढा ठीक आहे कारण की आपली पृथ्वी जी असणार ती कमी कमी आपण 2 फुटावरती घेणार. आणि तो बेस पण व्हायला पाहिजे. पण झोपलाय. वाजल्यावर किती 11:15 झाले अजून झोपलेला. असा रात्रभर धिंगाणा घातलेला काल रात्री. तर मित्रांनो आता निघालो आपण साईटवरती. आणि साईटवरून जरा लवकर यायचं आपल्याला 4:30-5 वाजेपर्यंत किंवा वेळ पण लागू शकतो. मग तिथून आल्यावरती आपल्याला लालबागला किंवा कुठेतरी लोअर साईड जायचं आहे. आणि ते मोटर वगैरे किंवा थर्मोकॉल एकदा काम स्टार्ट करूया. कारण की 2 दिवस राहिलेले सध्या. 2 दिवसात पूर्ण करायचं आहे. तसं आता निघालोय. उतरलोय घाटकोपरला. आता निघून जाऊ ब्रिजच्या इकडे. बसलोय ऑटोमध्ये. निघाला आता खरेणे रोडला. तर आपण आलोय तर खरेणे रोडवरतीच आहे. साईडवरतीच चाललोय. सेकंड राइड है ना? फर्स्ट राइड है, आगे से भी राइड है ना? नहीं है तो क्या मालूम नहीं है।
ये वहाँ से आता एक उसी रोड में मिलेगा। ओके. आता एका शेडसाठी आपण चाललेलो आहे. कर्जाचं शेड आहे. आता ह्या जिथून आपण मला तिकडे नाही आहे. आता आपल्याला खेरानी रोड आहे ना तिकडे जायचं आहे पाठीमागे तिथं भेटेल. ज्या शॉपमध्ये आधी तर त्या शॉपमध्ये भेटला आहे कलर. तर काय बघूया लाईट आहे का डार्क आहे. गणपती बाप्पा आणत होते. पावसामुळे जाऊन प्लास्टिक टाकून ठेवलं आहे. आता निघालं आपण. आता साईडवरनं सगळं सामान दिलं त्या लोकांना आणि आता आपण निघालोय घरी. आणि त्या टॉवरच्या खाली तर निघताना लहान पोरांची चित्रकला स्पर्धा होती. ते पहिल्याचे दिवस आपल्याला आठवले. ते पहिले आपण ह्याच लाईनीमधून पुढं आलो. पेंटिंग आणि पेंटिंग. गणपती बाप्पाचे सगळे गणपती बाप्पाचं पेंटिंग काढत होते. तर आता आपण चाललो गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायला. तर भेटतो परत तुम्हाला. फुल ट्रॅफिक आहे, फुल ट्रॅफिक. गणपती आगमन नगर पण कुठं कुठं चाललेलं आहे. हां पटकोपा स्टेशन. आता डोंबिवली स्टेशनला उतरायला मित्रांनो. तर बघूया पटकन ऑटो पकडून आधी घरी जाऊया. चालेल भेटू घरी. भूक लागलेली. तयारी चालू करायची आपल्याला पटकन. पण आपण याचं राऊंड पाहिजे राऊंडच्या पॉईंटवरती लाईन मारायची. इथून हा पॉईंट आहे आणि 3 वरची लाईन आहे बरोबर. तिथे आपण डॉट केलं. 3 जर गॅप आहे इथं. 3च्या वरती आपण पूर्ण हे करतोय आणि 3 त्याचे इथं. जर कैचीने जिथं लाईन असेल अर्धी त्याला कैचीने थोडा दाबा
जेणेकरून हे राऊंड होईल. तुम्हाला दाखवतो मग शेवटी. ज्या लाईनीवरती असेल त्या लाईनीवरती फक्त पुश करा थोडंसं. आता आपण जे कैचीने असं दाबलेलं होतं ह्याच्यामध्ये आता थोडेशा म्हणजे रेष आलेले आहेत, दबला येतो. मग त्याच्यानंतर हे असे थोडेसे सॉफ्ट होतील, लवचिक तिथूनच जिथं राऊंड केलं तिथे. म्हणजे हा पूर्ण पोर्शन राऊंड आहे ना, हा असं होतं. म्हणजे हा चिटकेल, असा चिटकला पाहिजे एकमेकांना. जे मी क्रॉस कापलेले आहे असे, इथे पॉईंट बारीक आहे, हा बघा इथे. आपण आता ही पृथ्वी बनवतोय, हे लक्षात ठेवा. पृथ्वी जेव्हा हाफ राऊंड तयार होईल, आता चिटकवतोय मी मासिकटेपने, हे जॉईन करायचे असे. हे बघा हे. आता हे आपण करूया, मग तुम्हाला दाखवतो. तसं पण तुम्ही पण तसंच करा. हा आपल्याला ही पृथ्वी आहे, कारण की आता आपल्याला स्ट्रक्चर घ्यायचं आहे बटर पेपरने थोडासा. आता हे पूर्ण राऊंड झाली आहे, तुम्ही बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं हाताने दाबून, हा जो असेल पट्टा असेल थोडा हाताने दाबून नरम करा, म्हणजे ही भाग पण थोडासा राऊंड होईल. असा खाली हात लावा असा, आणि असं असं दाबा करा, असं असं. स्टार्ट. हे जे वस्तू कापलेले आहेत सपोर्टसाठी ती मारा, हे अंदाज नाही. त्याच्यानंतर हे टेक तेव्हा आपला सेट होतो राऊंड. मग त्यानंतर हे जे आतमध्ये गॅप आहे पोर्शनला तुम्ही फेविकॉल लावून घ्या. आणि बटर पेपरने असं क्रश करायचा पूर्ण. जरा बटर पेपर पूर्ण क्रश करून आणि सरळ करायचा. तर हे जे स्ट्रक्चर येतील तुम्हाला, कारण या स्ट्रक्चरवरती आपण पेंटिंग करणार आहे. ह्या बटर पेपरवरती आपण पेंटिंग करणार आहे आपली थोडीशी, म्हणजे अर्थ आपल्याला पृथ्वी दाखवायची आहे. त्याच्यावरती आपल्याला आता हे स्टिक करायचं आहे. आता सर्कल घालण्यात तयार पृथ्वीचा थोडा रफ झालेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. आता हा उचलला द्यायचा 5-10 मिनिटं आमचा पास करतो, सुकाय दिलो. हा सुकल्यावरती आपण याला पेंटिंग करायचं. आता आपल्याला ती पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण अर्थची पेंटिंग करायची, पूर्ण पृथ्वी लांबून दिसते ती.
परत वरती पाण्याचा ब्लू मारतोय. तुम्ही कसे पण मारू शकता, पहिले ग्रीन मारा किंवा ब्लू मारा, तसं पाण्याचा भाग वगैरे आपल्याला थोडा सीन दाखवायचा आहे थोडंसं. पृथ्वीचं आपण ना पेंटिंग करून घेतलेली, शेडिंग वगैरे मारले, डार्क लाईट सगळं. हे गवताची बाजू आहे एवढी, जंगलाची बाजू आहे, पाण्याची बाजू आहे, आणि खूप मिक्स करावं लागतं याच्यात कलर. बघा, ते आपली पृथ्वी तयार झाली आहे. तुम्हाला असं वाटत असेल आता हा मोठा राऊंडच पूर्ण ठेवलेला आहे पृथ्वीसारखा. मला पण तर मोबाईलवरती असंच वाटतं आहे बघा, पण हा हाफ राऊंड आहे पूर्ण पृथ्वीचा. जेणेकरून आपला मेन म्हणजे आता लोकांनी असं दाखवलेलं आहे की तो चंद्राच्या पाठून उडताना दाखवलेला आहे, पण आपल्याला तसं थीम नाही घ्यायचे. आपल्याला मेन म्हणजे पृथ्वी दाखवायचे, आणि मग तो जो रॉकेट जो आहे तो तिथूनच जातो, पृथ्वीतून जातो आहे पृथ्वीतून जातो आपला रॉकेट. मग आपण वरती हे चंद्र दाखवणार आहे छोटासा, त्याच्यावरती आपला ॲस्ट्रोनॉट असणार. तर अशी थीम आपल्याला दाखवते आपल्याला. तर पुढे बघत राहा तुम्ही आता. त्याला आपण फुट्टा लागला एक्स्ट्रा बाजूची बघा. त्याला आपण एक्स्ट्रा फुट्टा लागला. या फुट्ट्याला मध्ये आपण थोडा क्रॉस करणार आहे, थोडासा वाढवला झालेला आहे. तर ह्याच्यावर फुट्टा लावून घेतलेला आहे, आणि हा जरा ठरलेला आहे. एक पट्टी मारायची वरती आपल्याला, ती मारू. तोपर्यंत आता एक्स्ट्राच्या वरती आपल्याला जी पृथ्वी बनवायची आहे, त्या पृथ्वीचं चंद्र जो बनवायचा, चंद्र जो बनवायचा आहे, तर चंद्राचा एक बॉल सर्कल आणायचा आपल्याला मोठा साईजचा. तर तोच घ्यायला चालू होता स्टेशनला. परत भेटू.
बरं झालं, कारण की आता फटाफट काम होतं जरा. बॉल पण घेतला आहे ह्याच्यासाठी. आता आपली पृथ्वी तर झालेली आहे. आता आपल्याला हा बॉल आणला आहे आपण. पृथ्वी तयार आहे आणि बॉलला आपण चंद्र बनवणार आहे. आता ह्याला आपल्याला फेविकॉल लावून पूर्ण बटर पेपर लावायचं आहे. तर बटर पेपर लावून घेऊया आपण. तर आपलं थोडं काम झालेलं आहे. हे बघा, पृथ्वी आणि रॉकेट. रॉकेट पण आणि पृथ्वी पण तयार आहे. तर त्याच्या पुढचं काम आपण उद्या करणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या डेकोरेशन झालेलं आहे थोडंसं. तर हे बघा, आपण पृथ्वी बनवलेली आहे. तर तुम्हाला आता ह्याची पूर्ण व्हिडिओ दाखवतो की कशी बनवली आपण ती. आजच्या ब्लॉगमध्ये तेवढंच आहे. आणि आजचा ब्लॉग जरा थोडासा लेट टाकतो मी, कारण की जरा अजून पण काम खूप आहे. आणि 2 ते 3 वेळा आपली लाईट पण गेली आमच्या लोकांची. 4 वेळा गेली, 3 ते 4 वेळा आमची लाईट पण गेली. त्याच्यामुळे काम होत नाही. आणि ह्याला पण चंद्र बनवणार आहे. आणि एस्ट्रोनॉट तर आपला तयारच आहे. तर ह्याचा तिसरा पार्ट पण तुम्हाला दाखवेल मी कसा आहे तो. तर दुसऱ्या पार्टमध्ये एवढंच दाखवतो, तर बघून घ्या. आणि पृथ्वी कशी बनवायची ती, आणि थोडंसं वेगळी आयडिया लावली आपण तिच्या. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.